या केस मधला आणखीन एक महत्त्वाचा साक्षीदार मी इथे बोलवू इच्छितो, मिसेस ऐश्वर्या मेहेंदळे। ऑब्जेक्शन माय लॉर्ड, मिसेस ऐश्वर्या मेहेंदळे यांचा या केसशी काय संबंध आणि त्यांना इथे बोलवून हे काय सिद्ध करू पाहतात? होईल ना, काय कोणत्याही गुन्ह्यामागे मोटिव्ह महत्त्वाचा असतो आणि या साक्षीने तो मोटिव्ह मी सिद्ध करेल अशी मला खात्री आहे। मिसेस ऐश्वर्या मेहेंदळे हाजीर हो। जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही। ऐश्वर्या मेहेंदळे, मिसेस मेहेंदळे, लुकिंग गॉर्जियस। सॉरी, म्हणजे आय मीन मी अशी स्तुती केलेली चालेल ना तुम्हाला? ऑब्वियसली, म्हणजे कोणत्या स्त्रीला कॉम्प्लिमेंट मिळालेली आवडणार नाही। थँक्यू। आता मला सांगा, मेहेंदळे कुटुंब आणि तुमचं नातं कसं आहे? छान आहे। हे जर आता अति होतंय। हो, आणि सारंग मेहेंदळेंबरोबर? म्हणजे दीर आणि भाऊजाईचं जसं नातं असतं तसं आहे, छान आहे। तुम्ही बिझनेस मध्येही लक्ष घालता असं मी ऐकलंय, खरं आहे का? हो, रूपम कॉस्मेटिक्स मध्ये काही डिपार्टमेंट मी सांभाळते। एक स्त्री असूनही बिझनेसचा एवढा मोठा डोलारा सांभाळता तुम्ही, खरंच कौतुक आहे। थँक्यू सो मच, पण त्यात कौतुक काय? मी आहे केपेबल, इनफॅक्ट एक स्त्री पुरुषा इतकीच केपेबल आहे। अगदी बरोबर आहे, माझेही तेच विचार आहेत। पण तुमच्या धीराचे, सारंग मेहेंदळेचे असे विचार आहेत का? ऑब्जेक्शन माय लॉर्ड, वकील साहेब साक्षीदाराला मिसलीड करतायत। ऑब्जेक्शन सस्टेन। मुद्द्यावर या। यस मी लॉर्ड, मला सांगा, सारंगचं लग्न त्याच्या मनाविरुद्ध झालंय हे खरं आहे का? हो। याने काय सिद्ध होणार? माहित नाही, आणि या मुद्द्याचा इथे काय संबंध आहे? मला सांगा, सारंग इतका संस्कारी असल्यामुळे मनाविरुद्ध झालेलं लग्न त्याने लगेच स्वीकारलं असेल, नाही? नाही, ऍक्च्युली काही दिवस लागले त्याला ऍक्सेप्ट करायला। असं होऊ शकतं, पण तरी दोघे नवरा बायको सारखं राहत असतील ना? नाही, काही दिवस ती मुलगी किचन मध्ये झोपत होती। बापरे, म्हणजे सारंगने त्यांना त्यांच्या बेडरूम मध्ये झोपू दिलं नाही का? नाही। मला सांगा, सारंग मेहेंदळे तिच्याशी नीट बोलायचा का? नाही। मग त्यांनी एका नवऱ्याचं कर्तव्य निभावलं असं तुम्हाला वाटतंय का? नाही। म्हणजे सारंगने एका स्त्रीचे, जी त्यांची बायको आहे, तिचे मूलभूत अधिकार तिला दिले नाही असं आपण म्हणू शकतो का? नाही, म्हणजे नाही नाही, मला हो की नाही एवढंच उत्तर द्या, हो की नाही? नाही दिले। तुम्ही बिझनेस मध्ये केपेबल असूनही तुम्हाला पूर्ण अधिकार नाहीत, तुम्ही सारंगपेक्षा केपेबल आहात असं तुम्हाला वाटतंय का? हो, म्हणजे सारंगने माझ्या नंतर कामाला सुरुवात केली आहे, तर मला वाटतं येस। तरीही तुम्हाला तुमचे अधिकार मिळत नाहीत, आणि कुठे ना कुठे या सगळ्याला सारंग जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे एक्झॅक्टली तसं नाही म्हणता येणार, पण मला हो की नाही असं उत्तर द्या फक्त। हो। दॅट्स ऑल माय लॉर्ड। वकील साहेब,
पण ह्याच्यातून सिद्ध काय केलं तुम्ही? यावरून हे सिद्ध होत आहे की सारंग स्त्रीचा सन्मान करत नाही. स्त्री आपल्यापेक्षा वरचढ झालेली त्याला चालत नाही. स्त्रीला कोणतेही दिलेले अधिकार त्याला चालत नाहीये. आणि या केसमध्ये खून झालेली व्यक्ती एक स्त्री होती. त्या स्त्रीने आरोप केले सारंगवर. त्याच्यामुळे त्याचा इगो दुखावला, त्याचं पुरुषत्व दुखावलं आणि या सगळ्याचा राग येऊन त्याने तिचा खून केला. हेच सिद्ध होतंय माय लॉर्ड. दॅट्स ऑल मी लॉर्ड. सर एक मिनिट, पण मी असं काही म्हणालेले नाहीये. माझा साक्ष झालेली आहे. ऐश्वर्या मॅम तुम्ही जाऊ शकता प्लीज. माय लॉर्ड, मला ऐश्वर्या मेहेंदळे यांना क्रॉस एक्झामिन करायचं. प्रोसीड. थँक्यू मला. ऐश्वर्या मेहेंदळे, तुम्ही सारंगबद्दल सगळी माहिती सांगितली. म्हणजे त्याचे त्याच्या बायकोशी संबंध कसे आहेत, तो इतर बायकांना कसं वागवतो. पण एक गोष्ट तुम्ही सांगायची विसरला. सारंग अंधाराला घाबरतो, बरोबर? मिलॉर्ड, त्याचा या केसशी काय संबंध आहे? वकील साहेब, जसं तुम्ही अहिल्या मॅडमना बॉक्समध्ये बोलवलं आणि त्यांच्याकडून सत्य वदवून घेतलं, तसंच ऐश्वर्या मॅडमना बोलवून मी त्यांच्याकडून सत्य वदवून घेतेय. आता मला सांगा ऐश्वर्या मॅडम, तुमच्या घरामधल्या लाईट्स रात्री ऑफ केल्या जातात का? मॅम ॲक्च्युली सारंगची रूम सोडल्यास बाकी सगळ्या रूम्सच्या लाईट्स ऑफ होतात. म्हणजे सारंग लहानपणापासून अंधाराला खूप जास्त घाबरतो म्हणून. बघा बघा, म्हणजे तो खूप गडबडतो, म्हणजे पॅनिक होतो तो. आणि अशा पॅनिक अवस्थेत तो काहीही करू शकतो. तो कोणाचा खूनही करू शकतो. हो 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 वकील साहेब, निष्कर्ष काढण्याची इतकी घाई काय तुम्हाला? तर ऐश्वर्या मॅडम, मला सांगा, आजपर्यंत अंधारामध्ये सारंगने कोणाला इजा केली आहे का? मॅम चान्सच नाही. कारण अंधार झाला तर तो इतका जास्त घाबरतो की तो कोपऱ्यात जाऊन बसतो. म्हणजे तो स्वतःलाच हेल्प करू शकत नाहीये, तो दुसऱ्यांना इजा काय पोहोचवणार. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. माझे अशील सारंग अंधाराला घाबरतात. जेव्हा अंधार असतो तेव्हा ते विड्रॉ होतात, घाबरतात आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतात. अशी त्याची मेडिकल कंडिशन आहे. आणि त्याचा मेडिकल रिपोर्ट मी आधीच सबमिट केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खून झाला त्या दिवशी तिथे लाईट्स नव्हत्या. याचाच अर्थ अंधारामध्ये सारंगने तो खून केलेला असणं शक्यच नाहीये, युअर ऑनर.